30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. टेबल कसा तयार होतो ते बघूया. तर तुम्हाला काय करायचे, 5 नंबर कन्सिडर करायचे. 0, 1, 2, 3 आणि 4. कन्सिडर 5 नंबर. 0, 1, 2, 3, 4. डिवाइड इच नंबर बाय 4. प्रत्येक नंबरला 4 ने डिवाइड करूया. प्रत्येक नंबरला 4 ने डिवाइड केला, झाली सेकंड स्टेप. पहिल्यांदा कन्सिडर 5 नंबर, दुसऱ्यांदा डिवाइड इच नंबर बाय 4 आणि तिसऱ्याला सिम्प्लिफाय करा. 0 ला कशाने डिवाइड करा, 0. 1/4 ॲज इट, 2/4 म्हणजे काय, 1/2, 3/4 ॲज इट इज आणि 4 डिवायडेड बाय 4 1 झालं. तिसऱ्या स्टेपला काय केलं, सिम्प्लिफाय केलं. आता चौथ्या स्टेपला मला करायचे टेकिंग स्क्वेअर रूट. आता या नंबरचं मला स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मला मिळणार आहेत सगळे साईनचे रेशो. साईनचे 0चं स्क्वेअर रूट 0, 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट आले 2, 1चं स्क्वेअर रूट 1, 2ला स्क्वेअर रूट नाही मध्ये गेलं रूट साईन मध्ये, 3ला स्क्वेअर रूट नाही ते गेलं रूट साईन मध्ये रूट 3, 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 1चं स्क्वेअर रूट 1. यापैकी 0च्या वरती मी टाकलं 0 डिग्री, 1च्या वरती टाकलं 30 डिग्री, हे आलं माझं 45 डिग्री, हे आलं माझं 60 डिग्री, हे आलं 90 डिग्री. मग आता साइन 0ची व्हॅल्यू आली 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि साइन 90 1. बघा सेम अशाच व्हॅल्यू तिथं या ठिकाणी. साइन 0 0, साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि साइन 90 1. टेबल तयार केल्यानंतर कॉस्टला काय झालंय, फक्त क्रम बदललाय. म्हणजे लास्टची जी व्हॅल्यू 1 आहे ती एकदम स्टार्टला आली आणि स्टार्टची व्हॅल्यू 0 आहे ती लास्टला गेली आणि हा सिक्वेन्स बदललाय. 1/2 1/2 √3/2 √3/2 आणि हा बरोबर क्रमाने बरोबर मध्येच आहे. म्हणजेच काय, कॉस 0 1, कॉस 30 √3/2, कॉस 45 1/√2, कॉस 60 1/2 आणि कॉस 90 0. तर या व्हॅल्यूवरून तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल चेक करू शकता. कॉम्प्लिमेंटरी मध्ये काय, तर साइन थिटा हा कॉस 90 मायनस थिटा असतो, कॉस थिटा हा साइन 90 मायनस थिटा असतो, टॅन थिटा कॉट 90 मायनस थिटा, कॉट थिटा टॅन 90 मायनस थिटा, सेक थिटा कॉसेक 90 मायनस थिटा आणि कॉसेक थिटा हा सेक 90 मायनस थिटा मध्ये येतो.